राजप्रसिद्ध त्याचा ज्ञानोबराईच्या काळातला काळ होता. पण ज्ञानोबराईंनी त्यांच्या घरी जाऊन चोखोबराईच्या पत्नीला सोयराबाईला सांगितलं आम्ही जेवायला येणार तुमच्याकडे. रडायला लागली माय. आमच्या हरिजनच्या गोष्टीत तुम्ही बामण आमच्यात जेवायला लोक काय म्हणतील काय म्हणते म्हणजे. कारण ज्ञानोबराई म्हणजे महाविष्णूचा अवतार आणि सकाळ माझा जात देवाला म्हणजे आपण पाळलेली खाऊ. ज्ञानोबराई गेले. मग चोखोबराईला अभंग घ्यायचा अधिकार दिला. कोण माझं महाराज अभंग कोण वाचेल. चोखोबराई म्हणजे पहिलं पारायण मी करतो म्हणजे तुम्ही अभंग तर घ्या. मग अख्ख्या सकळ संत मालिकेमध्ये चोखोबराईचे आणि त्यांच्या पत्नीचे सोयराबाईचे सुद्धा अभंग आहे. अवघड अभंग आहे, कूट अभंग आहे, चिंतनीय अभंग आहे. कुणाचे हरिजन वस्ती संताचे. चोखोबराई मंगळवेड्याचं बुरुजाचं बांधकाम चालू असताना इसीचं बुरुज ढासळून नेले. 1000-2000 माणसं नेली. पुन्हा अनेक तुम्हाला चमत्कार त्याने सांगितलं चमत्कार हे संतावर फुकवले गेले. संत चमत्कार नाही, संताचं चरित्र समर्पित नाही, सायन्सला मान्य नाही. 2000 माणसं बुरुजाखाली ढासळून नेली. देवाचा निश्चिम भक्त चोखोबराई गेला. देव रडायला लागला. देवाच्या डोळ्याला पाणी आलं. नामदेव महाराज म्हणजे देवा का रडताय. नाम्या माझा चोखा गेला रे आणि बुरुजाखाली मेला तो. देव म्हणजे आता काय करायचं नाही इलाज आहे म्हणजे देवा. नामदेव महाराजाला देवानं सांगितलं एक काम कर त्याची हाडं तरी आणता म्हणलं आपण समाधी बांधू. कोण म्हणतोय. देव म्हणजे आपल्या नान्नचा देव नाही, जगाचा मालक. नामदेव महाराजांची देवाची चर्चा चालू. त्याची हाडं तरी आण. नामदेव महाराजांनी पाय धरलं देवाचं. देवा बुरुज मोठा ढासळ आहे. 2000 माणसं त्याच्या खाली गांधली गेली. आता मी उकरायली माणसं लावीन म्हणला. त्याची हाडं झाली असते. हाडं आता काही शरीर राहिलं नसेल म्हणजे कशी ओळखू चोक्याची हाडं. मग नामदेव महाराजांना रडत रडत सांगितलं नामदेवा काय हाडं घेऊन कानाला लाव. ज्या हाडातनं विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती माझ्या चोक्याचा हाड आहे. एक तरी हाडं आण समाधी बांधू. 6 महिन्यानं हाडं उडकून काढली. हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते चोखोबराई. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. ह्याला कुठं सायन्स लावणार. ते संत वचन संताचा महिमा हा महिमा असतो. तो वर्णन करणे त्याच्या पलीकडला असतो. तिथं मती कुंठित होते. शास्त्र चालत नाही, पुराण चालत नाही आणि सायन्स चालत नाही. त्यालाच अध्यात्म म्हणतात. तुम्हाला महिमा सांगतो म्हणजे लक्षात येईल. संत चरित्र हे न कळण्यासारखं आहे. तुम्ही कासव बघितलं का. कासव अय कासव कासव आता पावसाळ्यात निघतील कासव. कासव कुठं राहतं. आजच्या कार्यक्रमात भगवंताकडं महाराजांसाठी एवढीच मागणी मागायची आहे. भगवंता महाराजांनी आयुष्यभर या ठिकाणी भगवत चिंतनाचा मार्ग स्वीकारला. जगाला प्रबोधित करण्याचं कार्य केलं. तू त्यांना अंतकाळी तुझ्या राज्यात अर्थात त्या ठिकाणी वैकुंठात सामावून घे एवढीच विनंती या ठिकाणी महाराजांसाठी. विठ्ठल जय जय भगवान. गर्भवास मध्ये कमी गर्भवास तुकया रक्षिता झालिया मध्ये कमी गर्भवास विष्णुचे कधीदास विष्णुचे कधीदास अवतार
आया